राग कंट्रोल कसा कराल? हाऊ टू कंट्रोल अँगर इन मराठी. क्रोधाला जाणून घेऊया. जेव्हा तुमच्या आजूबाजूला काही दोष, उणीवा पाहता, तुम्ही त्या स्वीकारू शकत नाही. हे तुमच्या ध्यानात आले आहे ना? उदा. जेव्हा कोणीतरी काहीतरी चुकीचे करते. एखाद्या लाटेप्रमाणे तुमच्यामध्ये रागाची भरती येते आणि निघून जाते आणि अनेकदा ती लाट खेद व पश्चात्ताप मागे ठेवून जाते. होय ना? क्रोध नियंत्रणाचे 3 पैलू आहेत. 1. शरीर आणि मनातील अस्वस्थता हाताळणे. 2. पूर्वीच्या क्रोधाचा मनावरील भक्कम पगडा. 3. सजगतेचा अभाव आणि दोष, उणीवा आणि चुका यांचा अस्वीकार. तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता. तुमच्या हे लक्षात येते का बघा? काही दिवस खूप अस्वस्थ वाटत असते, कारण तुमचा आहार तुमच्या मनावर आणि भावनांवर मोठा परिणाम करतो. ठराविक प्रकारचा आहार तुमच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण करतो. अशा प्रकारचा आहार टाळल्याने तुम्हाला रागावर नियंत्रण प्राप्त करण्यास मदत होईल. उदा. मांसाहार, मसालेदार आणि तेलकट आहार. विश्रांतीचे सामर्थ्य जाणा. आदल्या रात्री तुमचे जागरण झाले असेल तर तुम्हाला कसे वाटत असते? त्यावेळी तुमची जास्तच चिडचिड होते ना? शरीरातील थकवा आणि अस्वस्थता मनामध्ये चिडचिड आणि क्षोभ निर्माण करतात. दररोज 6 ते 8 तासांची झोप घेणे गरजेची आहे. यामुळे शरीर आणि मनाला व्यवस्थित विश्रांती मिळते, ज्यामुळे क्षोभ निर्माण होणे कमी होते. योगासन करणे उत्तम. 10 ते 15 मिनिटे योगासने केल्याने शरीरातील अस्वस्थता निघून जाण्यास मदत होते. सूर्यनमस्काराच्या काही फेऱ्यांनी सुरुवात करणे चांगले. इतर व्यायाम प्रकारांपेक्षा योगासनांमुळे शरीर आणि श्वासामध्ये समन्वय प्राप्त होतो. योगासनांमुळे शरीराला दिलेल्या ताण, दाब, पीडामुळे ऊर्जेची पातळी वाढते. मनाला खास मित्र बनवा. भस्त्रिका आणि नाडी शोधन सारख्या प्राणायामांमुळे मनातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. जेव्हा मन शांत, स्थिर असते तेव्हा क्षुब्ध होण्याचे, राग येण्याचे प्रमाण कमी होते. क्रोधावर कायमचा उतारा. रागापासून मुक्तीसाठी काही दीर्घ श्वासन केल्याने त्वरित मदत होईल. ज्या क्षणी तुम्ही रागवाल, डोळे बंद करून काही दीर्घ श्वास घेऊन मानसिक स्थितीमधील बदल अनुभवा. दीर्घ श्वासामुळे तणाव निघून जाईल आणि मन पूर्वस्थितीत शांत होण्यास मदत मिळेल. 20 मिनिटांचा स्व-मधील प्रवास. सातत्याने योगसाधना, प्राणायाम आणि आहाराबाबतीत दक्षता अस्वस्थता दूर करण्यास सहाय्य करेल. परंतु शांत आणि समतोल मनस्थिती कशी टिकवावी? सातत्याने ध्यान करणे हे गुपित आहे. निव्वळ 20 मिनिटांचे ध्यान पूर्ण दिवसभरासाठी पुरेसे आहे.